ओके, चलिए. सो लेट्स स्टार्ट. दिस इज अवर सेशन नंबर 32 आणि आज आपण घेणार आहोत नेहमीप्रमाणे एक छोटं संभाषण आणि एक बातमी वाचन. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आप में से कोई मुझे बता सकता है बातमी म्हणजे काय? येस, बातमी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? यस, न्यूज. ओके, न्यूज. तो आप न्यूज तो देखते होंगे, तो आपकी जो बोली भाषा है या फिर हिंदी, इंग्लिश, उसमें से न्यूज देखते होंगे, पढ़ते होंगे. पण आपल्याला मराठी शिकायचं आहे, मराठी एकदम परफेक्ट यायला पाहिजे. त्यामुळे मराठी बातमी सुद्धा तुम्हाला वाचता आली पाहिजे आणि समजता आली पाहिजे. बातमी वाचून तुम्हाला ती समजून घेता आली पाहिजे. ओके, त्यासाठी आपण आता सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर एका क्लासमधला कन्व्हर्सेशन स्टुडंट्स मध्ये, आणि तो क्लास आहे मराठीचा. ओके, बघा, हे कन्व्हर्सेशन तुमच्यात होणार आहे 2-2 पेअर मध्ये. as 6 students are there, so I'll be forming a pair. Okay, see, तुमचं नाव काय? माझं नाव टिंब टिंब, जो भी नाम है वो लिखना है. माझं नाव डॅश डॅश आहे. किंवा असं म्हणू शकता, तुमचं नाव काय? माझं नाव वर्षा आहे किंवा मी वर्षा. ओके, देन तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी विद्यार्थी आहे, मी शिक्षक आहे. ओके, तुम्ही इथे काय करता? तुम्ही काय करता वो आपका प्रोफेशन होगा, लेकिन आप यहाँ पे क्या कर रहे हो? आप यहाँ पे मराठी सीख रहे हो. ओके, तो इसका आंसर क्या आएगा? तुम्ही काय करता? तुम्ही इथे काय करता? व्हॉट आर यू डुईंग हियर? तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकते, किंवा फॉर अ मेल, मी इथे मराठी शिकतोय. ओके, नेक्स्ट आहे, तुम्ही कुठे राहता? किंवा तू कुठे राहतेस? किंवा तू कुठे राहतोस? तुम्ही कुठे राहता? फॉर अ रिस्पेक्ट. ओके, ॲज अ रिस्पेक्ट. देन तू कुठे राहतेस? फॉर अ लेडी फ्रेंड. अँड तू कुठे राहतोस? फॉर मेन. ओके, फॉर मेल फ्रेंड. से, मी मुंबईमध्ये राहतो किंवा मी मुंबईत राहतो, मी मुंबईत राहते. मी पुण्यामध्ये राहतो, मी पुण्यात राहतो. मी पुण्यामध्ये राहते, मी पुण्यात राहते. तू कुठे राहतोस? मी अंधेरीमध्ये राहतो. तू कुठे राहतेस? मी अंधेरीमध्ये राहते. आपका जो पार्टनर होगा उसके अकॉर्डिंग आपको चेंज करना है. आपली, तुमची किंवा तुझी. तुमची मातृभाषा कोणती? मतलब आपकी मदर टंग. तुझी मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा हिंदी, माझी मातृभाषा इंग्रजी, माझी मातृभाषा उर्दू, माझी मातृभाषा जर्मन, माझी मातृभाषा रशियन, माझी मातृभाषा फ्रेंच, माझी मातृभाषा नेपाली. ओके, जो आपकी मातृभाषा है वो आपको बताना है. वंस अगेन आई विल टेल यू, एक मराठी का क्लास है जिसमें आप एक दूसरे से इंट्रोडक्शन कर रहे हैं. आप दोनों मराठी सीखने के लिए आए हैं यहाँ पे, और आप एक दूसरे से इंट्रोडक्शन कर रहे हैं. तो आप किस तरह से एक दूसरे से बात करेंगे? तुम्ही मराठी क्लासमध्ये आला आहात मराठी शिकण्यासाठी, आणि तुम्ही एकमेकांशी बोलत आहात. मग तुम्ही कशा प्रकारे बोलाल ते आपण पाहतोय. तुमचं नाव काय? माझं नाव वर्षा आहे, मी वर्षा. तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी विद्यार्थी आहे, मी शिक्षक आहे, मी गृहिणी आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकते, मी इथे मराठी शिकतोय. तुम्ही कुठे राहता? तू कुठे राहतोस? तू कुठे राहतेस? मी मुंबईमध्ये राहतो, मी मुंबईमध्ये राहते. मी पुण्यात राहतो, मी पुण्यामध्ये राहते. तू कुठे राहतोस? फिर आपको भी वो क्वेश्चन पूछना है उनसे. मी अंधेरी मध्ये राहतो. तुमची, तुझी मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा हिंदी, माझी मातृभाषा इंग्रजी. ओके, समजा है? शॅल वी स्टार्ट द कन्व्हर्सेशन? आपण संभाषण चालू करायचं का? समजलाय सगळ्यांना? आपण संभाषण चालू करूया.
ओके ओके चला. फर्स्ट मौसमी जी और रमन जी. यस मौसमी जी, रमन जी, आप शुरुआत कीजिए. तुमचं नाव काय? माझं नाव रमन आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकते. शिकतोय. मी इथे मराठी शिकतो. तुम्ही कुठे राहता? मी गोवंडीमध्ये राहतो. तू तू ओके कुठे हा. तू कुठे तुम्ही कुठे राहतात? मी मुंबईमध्ये राहते. मौसमी जी, आपको पूछना है. तुमची मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा अंगिका. ओके अभी फिर से सिर्फ अल्टर करना है आपको. ओके चलिए. यस चंदन जी, तुमचं नाव सॉरी काय आहे? रमन जी. यस यस तुमचं नाव मौसमी काय जी आहे? बोलिए. माझे नाव मौसमी आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकते. तुम्ही कुठे राहता? मी मुंबईमध्ये राहते. ओके मौसमी जी, आपको फिर से उनको पूछना है. तुम्ही कुठे राहता? तुम्ही कुठे ओके राहता? वॉट एव्हर. मी मुंबईमध्ये राहतो. आपली मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा बंगाली. ओके गुड, बोथ ऑफ यू गुड. ओके नाउ प्रदीप्ता जी और कंवरराज जी. तुमचे नाव काय? माझे नाव कंवरराज आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकतोय. तुम्ही कुठे राहता? मी खारघर मध्ये राहतो. मी खारघर मध्ये राहतो. ओके आपको भी पूछना है. तुम्ही कुठे राहता? मी पनवेल मध्ये राहते. आपली मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा पंजाबी. ओके ओके फिर से अभी चेंज करके पढ़ना है आपको. तुमचे नाव काय? माझे नाव प्रदीप आहे. तुम्ही काय करता? मी विद्यार्थी आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकते. तुम्ही कुठे राहता? मी पनवेल मध्ये राहते. तुम्ही कुठे राहता? मी खारघर मध्ये राहतो. आपली मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा बंगाली. ओके गुड. नाउ चंदन जी और वेंकट स्वामी जी. ओके मॅडम. तुमचं नाव काय? माझे नाव चंदन आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकतो आहे. तुम्ही कुठे राहता? मी मुंबईमध्ये राहते. तुम्ही कुठे राहता? तुम्ही कुठे राहतो? मी मुंबईमध्ये राहतो. वेट मी मुंबईमध्ये राहतो. तुम्ही कुठे राहता असं विचार. तुम्ही कुठे राहतो? मी अंबरनाथ मध्ये राहतो.
आपली मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा बेंगॉली. ओके, अभी चेंज करके बोलिए. तुमचे नाव काय? माझा नाव व्यंकट स्वामी आहे. तुम्ही काय करता? मी डॉक्टर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकतोय. तुम्ही कुठे राहता? मी अंबरनाथ मध्ये राहतो. तुम्ही कुठे राहता? मी मुंबईमध्ये राहतो. आपली मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा तेलुगू आहे. Okay, good. Okay, you don't, Angel, yes, everyone will put their mic off. Angel, you don't have any partner, so we will be, okay? येस मिस. Okay. तुझं नाव काय? माझं नाव एंजल आहे. तू काय करतेस? मी विद्यार्थी आहे. तू इथे काय करतेस? मी मराठी शिकते. शिकते. तू कुठे राहतेस? मी मुंबईमध्ये राहते. तुझी मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा हिंदी आहे. ओके, गुड. ओके, आपने देखा होगा कि मैंने चेंज किया. एंजल है, ओके. सो आपने नोटिस किया होगा कि मैंने जो ये पूरा फॉर्मेट है वो चेंज किया उससे बात करते वक्त. ओके, नाउ एंजल, युअर टर्न. येस मिस. तुमचं नाव काय? माझं नाव वर्षा आहे. तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकवते. ओके, ये भी आप देख सकते हो, मैं आपको सिखा रही हूँ, इसलिए मी बोलणार मी इथे मराठी शिकवते. ओके, येस मिस. येस एंजल. तुम्ही कुठे राहता? मी पनवेलमध्ये राहते. तू कुठे राहतेस? मी मुंबईमध्ये राहते. ओके. आपली मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा मराठी आहे. ओके, येस मिस. सगळ्यांना हे संभाषण समजलं आहे का? एव्हरीवन गॉट दिस कन्व्हर्सेशन व्हेरी क्लिअरली? येस, प्लीज राईट इन अ चॅट बॉक्स. सगळ्यांना समजलंय? आता तुम्ही बोलू शकाल का? विदाउट युजिंग दिस कॅन यू डू कन्व्हर्सेशन विदाउट युजिंग दिस? Okay, so we will take that type also. Okay, मौसमी जी अपना माइक ऑन कीजिए. Yes. तुमचं नाव काय? माझे नाव मौसमी आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकते. तुम्ही कुठे राहता? मी मुंबईमध्ये राहते. तुमची मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा बंगाली आहे. व्हेरी गुड. रमणजी, तुमचं नाव काय? माझं नाव रमन आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकतोय. येस, गुड. तुम्ही कुठे राहता? मी गोवंडीमध्ये राहतो. तुमची मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा अंगिका आहे. यस, गुड. प्रदीप्ता जी, आप अपना माइक ऑन कीजिए प्लीज. येस मॅम. यस, यस. तुमचं नाव काय? माझं नाव प्रदीप्ता आहे. तुम्ही कुठे राहता? मी पनवेलमध्ये राहते. तुम्ही काय करता? मी विद्यार्थी आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकते.
तुमची मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा बंगाली आहे. गुड. एंजल, येस मिस. तुझं नाव काय? माझं नाव एंजल आहे. तू काय करतेस? मी विद्यार्थी आहे. तू इथे काय करतेस? मी मराठी शिकते. तू कुठे राहतेस? मी मुंबईमध्ये राहते. तुझी मातृभाषा कोणती आहे? माझी मातृभाषा हिंदी आहे. गुड. चंदनजी. येस. ओके. तुमचं नाव काय? माझे नाव चंदन आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकत आहे. गुड. तुम्ही कुठे राहता? मी मुंबईमध्ये राहतो. तुमची मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा बेंगॉली आहे. गुड. ओके. वेंकटा स्वामी जी प्लीज आप माइक ऑन कीजिए. येस. तुमचं नाव काय? माझं नाव व्यंकट स्वामी आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही कुठे राहता? अंबरनाथ मध्ये राहतो. तुम्ही इथे काय करता? मी इथे मराठी शिकतो. तुमची मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा तेलुगू आहे. यस. कन्वरराज जी आप अपना माइक चालू कीजिए. येस मॅडम. येस. तुमचं नाव काय? माझं नाव कमलराज आहे. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. तुम्ही इथे काय करता? इथे मी मराठी शिकतोय. येस. तुमचे सॉरी तुम्ही कुठे राहता? मी खारघर मध्ये राहतो. तुमची मातृभाषा कोणती? माझी मातृभाषा पंजाबी आहे. येस. गुड. येस. सो आता मला समजलं की तुम्हाला सगळ्यांना हे संभाषण एकदम क्लिअरली आणि छान समजलं. ओके. त्यानंतर एकदम महत्वाची गोष्ट आजच्या लेक्चर मधली, आज के हमारे लेक्चर में से बहुत इम्पोर्टेंट थिंग बातमी वाचन, न्यूज रीडिंग. ओके. न्यूज रीडिंग. आप न्यूज पढ़ते हो, सुनते हो, लेकिन आप अपनी खुद की मातृभाषा में सुनते होंगे क्योंकि इट इज so that it should be easily understood to you. Yes, understood to you. आपको बहुत अच्छी तरह से समझने के लिए हम न्यूज क्यों देखते हैं? क्योंकि जो कुछ हमारे आजू बाजू में हो रहा है उसकी डे टू डे अपडेट हमें मिलती रहे. ओके. तो ये अगर आपके खुद के मातृभाषा में होगी तो आपको समझना बहुत आसान हो जाएगा. इट विल बी वेरी इजी टू यू. बट व्हाट इफ यू गॉट अ मराठी न्यूज़पेपर? अगर आप कहीं पे जा रहे हैं, ट्रैवलिंग में है, या फिर कोई ऐसे जगह पे गए जहाँ पे आपकी मातृभाषा का या फिर इंग्लिश और हिंदी का न्यूज़पेपर अवेलेबल नहीं है, सिर्फ मराठी है और आपको न्यूज़ पढ़ना ही है. सो व्हाट यू आर गोइंग टू डू? आप पढ़ोगे तो सही, लेकिन आपको समझना भी चाहिए. सो इसके लिए आज हमने ये एक न्यूज़ वाला आर्टिकल चुना है, सो दैट you all can read and understand, and what you have understand that you are going to tell me. Okay, like every time we do, हम हर बार जिस तरह से करते हैं, आप जो पढ़ते हैं वो आप मुझे बताते हैं कि आपको क्या समझा है, लेकिन इस बार नो मीनिंग्स आर देयर. ओके. जैसे कि मीनिंग्स रहते हैं, कोई भी मीनिंग नहीं है. अगर आपको कुछ प्रॉब्लम है तो आप मुझे पूछ सकते हैं. ओके. बट आफ्टर रीडिंग फुल आप रीड करोगे, फिर बाद में आपको जो वर्ड्स हार्ड लग रहे हैं आप मुझको उसका मीनिंग पूछोगे, और बाद में पूरे वो पार्ट का, वो आर्टिकल का मीनिंग आप सबको समझाओगे. ओके. येस. पहिले मी वाचून दाखवते. आता वळू या पुढील बातम्यांकडे. मतलब अभी हम नेक्स्ट न्यूज पढ़ने वाले हैं. वळू मतलब टर्न होना. यूजुअली वळण्याचा अर्थ होतो टर्न, टर्न होना, मुड़ना. ओके. आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे. आज मुंबई में सारी जगह पे बारिश हो रही है. आपण काही ठिकाणांची दृश्ये पाहूया. तो हम क्या करेंगे, कुछ प्लेसेस का व्यू देखेंगे. आपण बघत आहात वरळी सी फेसचे दृश्य.
सो हम क्या देखने वाले हैं, वर्ली सी फेस में बारिश की वजह से क्या हुआ है वो हम देखने वाले हैं. आपण पाहत आहात माणसं पावसाचा आनंद कशी लुटत आहेत. आप देख रहे हो कि लोग बारिश का मजा ले रहे हैं. ती पावसात मनसोक्त भिजत आहेत. मनसोक्तचा अर्थ होतो एकदम पूरे दिल से. ओके, वो पूरे दिल से बारिश में भीग रहे हैं. मुलं पाण्यात होड्या सोडत आहेत. बच्चे कागज की नाव बनाकर पानी में छोड़ रहे हैं. काही जण भजी व कणसं खाऊन मजा लुटत आहेत. कुछ लोग भजिया और भुट्टा खा रहे हैं और मजा ले रहे हैं. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. बहुत ही लुभावना, बहुत ही अच्छा दृश्य हमें देखने को मिल रहा है. आता पाहूया मिलन सबवेचे दृश्य. अब हम मिलन सबवे का दृश्य देखेंगे. इथे खूप पाणी साचत आहे. यहाँ पे बहुत पानी इकट्ठा हो रहा है. वाहतुकीची कोंडी होत आहे. इसलिए ट्रॅफिक, वाहतुकीची कोंडी म्हणजे ट्रॅफिक. ट्रैफिक हो रहा है. रस्त्यावर खड्डे आहेत. रस्ते पर क्या है, सारी जगह पे खड्डे है. बस गाड्या हळूहळू बंद पडत आहेत. बस गाड़ियां धीरे धीरे बंद पड़ती जा रही है. सब जगह गड्ढे हैं, इसलिए उनमें पानी भरा हुआ है और उन गड्ढों की वजह से बस गाड़ियां धीरे धीरे बंद पड़ती जा रही है. पावसाचा जोर वाढतच आहे. बारिश का जोर बढ़ता ही जा रहा है. हे बघा हिंदमाता, येथे काय घडत आहे. ये देखिए हिंदमाता, यहाँ पे क्या हो रहा है, लोकांना घरी जायला त्रास होत आहे. लोगों को घर जाने में डिफिकल्टी हो रही है. काही घरांमध्ये पाणी शिरत आहे. कुछ घरों में तो पानी भी अंदर जा रहा है. डास ही त्रास देत आहेत. मच्छर भी काट रहे लोगों को. लोकांचे हाल होत आहेत. हाल मतलब बुरा हाल हो रहा है, ऐसे बोलते हैं ना, उस तरह से. तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत. फिर भी कुछ लोग बारिश का मजा ले रहे हैं. तरुण मुलं मुली छान भिजत आहेत. जो युवा जो पीढ़ी है, लड़के लड़कियां है, वो बारिश का मजा ले रहे हैं, भीग रहे हैं बारिश में. ओके, अंडरस्टूड. जो मीनिंग मैंने आपको बताया है आपको समझ में आ रहा है. कुछ वर्ड्स के भी मीनिंग आपको बताया है मैंने, जैसे कि वाहतुकीची कोंडी म्हणजे ट्रैफिक, खड्डे गड्ढे, मनसोक्त पूरे दिल से, मन से, पूरे मन से. ओके, त्रास आपको पता है, कठिनाई. यस. फर्स्ट सेंटेंस. आता वळूया पुढील बातम्यांकडे. मतलब अब हम अगली न्यूज की ओर जाएंगे. वळू, वळू या शब्दाचा, वळू इस वर्ड का पूरी तरह से अर्थ होता है टर्न होना. ओके, वळणे, टर्न होना. लेकिन हम ऐसे तो नहीं बोलते कि अब हम टर्न होते हैं अगली न्यूज की तरफ. लेकिन मराठी में ये वर्ड यूज किए जाते हैं इस तरह से. आता आपण असं सुद्धा बोलू शकतो की आता आपण पुढील बातमीकडे जाऊया, पुढील बातमी वाचूया. लेकिन भाषा को सुंदर बनाने के लिए ये वर्ड यूज किया जाता है, इसलिए इसको बोला गया आता वळूया पुढील बातमीकडे. तो थोड़ा इंटरेस्ट आ जाता है पढ़ने में, इसलिए. ओके, मतलब नेक्स्ट न्यूज की तरफ जाना. यस, शैल वी स्टार्ट नाउ, शैल वी स्टार्ट रीडिंग नाउ. यस, मैंने जो वर्ड आपको लग रहे थे हार्ड, मुझे लग रहा था कि इट विल बी हार्ड, वो मैंने मीनिंग समझा दिए हैं. फिर भी आपको लगेगा एनी वर्ड यू आर नॉट गेटिंग, यू कैन फ्रीली आस्क मी. ओके, सो लेट्स स्टार्ट. एंजल, कैन यू? येस मिस. ओके, स्टार्ट विथ. आता वळूया पुढील बातम्याकडे. बातम्यांकडे. आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे. आपण काही ठिकाणीची दृश्ये पाहूया. आपण बघत आहात वरळी सी फीसचे दृश्य. आपण पाहत आहात माणसं पावसाचा आनंद कशी लुटत आहेत. ती पावसात मनसोक्त भिजत आहे. मुलं पाण्यात होड्या सोडत आहेत. काही जण
भजी व कणस 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 खाऊन मजा लुटत आहे. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पाहूया मिलन सभेचे दृश्य. इथे खूप पाणी साचत आहे. वाहतुकीची कोंडी कोंडी होत आहे. रस्त्यावर खड्डे खड्डे आहेत. गाड्या हळूहळू बंद पडत आहेत. पावसाचा जोर वाढतच आहे. हे बघा, ही हिंदमाता येते. काय घडत आहे? लोकांना घरी जायला त्रास होत आहे. काही घरामध्ये पाणी शिरत आहे. डासही त्रास देत आहेत. लोकांचे हाल होत आहेत. तरी काही जण पावसाची मजा घेत आहेत. तरुण मुली छान भिजत आहेत. Okay. What do you understand by this? Reading this paragraph. I understand that some people, it is raining and some people are taking fun, but some people are having problems in their houses. Yes. Okay. कंवरराज जी, डास ही म्हणजे मच्छर भी काट रहे हैं लोगों को, ऐसी डास ही मच्छर भी कठिनाइयां दे रहे हैं, डिफिकल्टी दे रहे हैं लोगों को. ओके. Yes. Okay. Now प्रदीप्ता जी आप पढ़िए. आता वळू या पुढील बातम्याकडे. आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे. आपण काही ठिकाणाची दृश्ये पाहूया. आपण बघत आहात वरली सी फेसचे दृश्य. आपण पाहत आहात माणसं पावसाचा आनंद कशी लुटत आहेत. ती पावसात मनसोक्त भिजत आहेत. मुलं पाण्यात होड्या सोडत आहेत. काही जण भजी व कणस खाऊन मजा लुटत आहेत. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पाहूया मिलन सबवेचे दृश्य. इथे खूप पाणी साचत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यांवर खड्डे आहेत. बस गाड्या हळूहळू बंद पडत आहेत. पावसाचा जोर वाढतच आहे. हे बघा, हिंदमाता येथे काय घडत आहे. लोकांना घरी जायला त्रास होत आहे. काही घरामध्ये पाणी शिरत आहे. डासही त्रास देत आहेत. लोकांचे हाल होत आहेत. तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत. तरुण मुली छान भिजत आहेत. Okay. What do you understand by this? हाँ, हमारे मुंबई में हर साल जैसे बारिश के कारण जबरली सीफेज ऐसी जगह पे कुछ लोग तो खूब आनंद लेते हैं, बारिश में भूजते हैं और खाना तरह तरह का कुछ खाना भी खाते हैं. वहाँ पर बहुत आनंद लेते हैं. मगर साथ ही साथ ये पानी बहुत ज़्यादा होने के कारण सारे ट्रैफिक अटकना शुरू हो जाता है. और फिर लोकल ट्रेन में भी प्रॉब्लम होता है और लोगों के घर में भी पानी घुसना शुरू हो जाता है. ऊपर से मच्छर परेशान करते हैं. Yes. बच्चे इधर भीगते हैं मगर लोगों को परेशानी भी होती है. Very good. Very nicely explained. Yes. मौसमी जी आप बताइए, आप पढ़िए. आता वळू या पुढील बातम्याकडे. आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे.
आपण काही ठिकाणाची दृश्ये पाहूया. आपण बघत आहात ओरली सी बीचचे दृश्य. आपण पाहत आहात माणसे पावसाचा आनंद कशी लुटत आहेत. ती पावसात मनसोक्त भिजत आहेत. मुले पाण्यात होडा सोडत आहेत. काही जण भाजी व कणस खाऊन मजा लुटत आहेत. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पाहू या मिलनसावळे दृश्य. इथे खूप पाणी साचत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. बस गाड्या हळूहळू बंद पडत आहेत. पावसाचा जोर वाढतच आहे. हे बघा हिंदमाता, इथे काय घडत आहे. लोकांनी घरी जायला त्रास होत आहे. काही घरामध्ये पाणी शिरत आहे. दासी त्रास देत आहे. लोकांचे हाल होत आहेत. तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत. मुले मुली छान भिजत आहेत. ओके, आपको क्या समझ में आया इसमें से? न्यूज पढ़ रहे हैं. न्यूज में ये बता रहे हैं कि मुंबई में बहुत बारिश हो रहा है और बारिश के दृश्य दिखा रहे हैं. तो बारिश का दृश्य पहले वो ओरली सी बीच में क्या हो रहा है वो बता रहे हैं. यहाँ पे सब लोग बारिश में भीग रहे हैं और बारिश का मजा ले रहे हैं. कोई लोग भज्जी खा रहे हैं, कॉर्न खा रहे हैं. फिर उसके बाद ये मिलन साबोए का दृश्य देखते हैं. वहाँ पे पानी पूरा भर गया है और गाड़ियाँ सब बंद, ट्रैफिक जैम हो गया है. रास्ता पर खड्डे हो गया है. इसके वजह से बस गाड़ियाँ सब बंद पड़ रहे हैं और बारिश जोर से हो रहे हैं. फिर उसके बाद हिंदा माता का क्या हो रहा है वो बताते हैं. तो हिंदा माता में सब लोगों को घर जाने का जल्दी आ गया है. फिर किसी किसी का घर में भी पानी भर रहे हैं और मच्छर भी बहुत परेशान कर रहे हैं. मच्छर काट रहे हैं. तो लोकांची हाल अच्छे नहीं है. तो सब लोग बट फिर भी कुछ लोग ये बारिश में मजा ले रहे हैं. खास करके जो लोग यंग लोग हैं वो लोग Yes. ज्यादा मजा ले रहे हैं. Yes, good. Okay, now Raman ji. आता वळू या पुढील बातम्याकडे. आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे. आपण काही ठिकाणाची दृश्य पाहूया. आपण बघत आहात वर्ली सी फेसचे दृश्य. आपण पाहत आहात माणसं पावसाचा आनंद कशी लुटत आहे. ती पावसात मनसोक्त भिजत आहे. मुळे पाण्यात होड्या सोडत आहे. काही जण भजी व कणस खाऊन मजा लुटत आहे. अतिशय छान दृश्य आपल्या पाहायला मिळत आहे. आता पाहू या मिलन सभेचे दृश्य. इथे खूप पाणी साचत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. बस गाड्या हळूहळू बंद पडत आहेत. पावसाचा जोर वाढतच आहे. हे बघा हिंदमाता, येथे काय घटत आहे. लोकांना घरी जायला त्रास होत आहे. काही घरामध्ये पाणी शिरत आहे. डासी त्रास देत आहेत. लोकांचे हाल होत आहेत. तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत. तरुण मुली छान भिजत आहेत. Okay, explain whatever you have understood. मैडम, ये एक न्यूज़ रीडिंग चल रहा है जिसमें मुंबई में बारिश के समय डिफरेंट प्लेसेस में क्या सिचुएशन हो रहा है उसके बारे में बताया जा रहा है. यहाँ कॉन्ट्रास्ट ये बताया गया है कि जैसे जहाँ की वर्ली सी फेस में बारिश के समय लोग बारिश का खूब मजा लूटते हैं. फिर पानी में खूब भीगते हैं और बच्चे कागज के नाव फेंक रहे ये कागज के नाव पानी में ये करते हैं, मतलब छोड़ रहे हैं. और कुछ लोग भजिया और कंसा, मतलब क्या होता है ये स्नैक्स,
भुट्टा भुट्टा अच्छा भुट्टा, भजिया और भुट्टा खा के मजा लूट रहे हैं और बहुत अच्छा दृश्य देखने के लिए मिल रहा है। वहीं दूसरी तरफ आप मिलन सबवे में चले जाइए तो वहाँ पे खूब पानी जमा हो जाता है और काफी ट्रैफिक हो जाता है, रास्ते में खड्डे हैं जिसके कारण से गाड़ियां बहुत धीरे धीरे, बस और गाड़ी बहुत धीरे धीरे चल रही है और बारिश भी तेज बढ़ रहा है और उधर फिर गाड़ियां धीरे धीरे बंद पड़ रही हैं और बारिश भी जो बढ़ते जा रहा है। और हिंद माता में तो क्या हो रहा है, हिंद माता में घरों को लोगों को घर में जाने में त्रास हो रहा है, दिक्कत हो रही है और कितने घर में पानी भर गए हैं, मच्छर प्रॉब्लम दे रहे हैं और लोगों का हाल बहुत बुरा हो रहा है। लेकिन इस सिचुएशन में भी बहुत लोग बारिश का मजा लूट रहे हैं। जो यंग लड़के लड़की हैं वो बारिश में भीग रहे हैं। तो ये कॉन्ट्रास्ट दिखा है मुंबई में। ओके, सो यू हैव अंडरस्टूड इट वेरी क्लियरली। नाउ कन्वर राज्य आप पढ़िए। आता वळूया पुढील बातम्यांकडे। आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे. आपण काही ठिकाणांची दृश्ये पाहूया. आपण बघत आहात वर्ली सी फेसचे दृश्य. आपण पाहत आहात माणसं पावसाचा आनंद कशी लुटत आहेत. ती पावसात मनसोक्त भिजत आहेत. मुलं पाण्यात होड्या सोडत आहेत. काही जण भजी व कणसं खाऊन मजा लुटत आहेत. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पाहूया मिलन सबवेचे दृश्य. इथे खूप पाणी साचत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. बस गाड्या हळूहळू बंद पडत आहेत. पावसाचा जोर वाढताचा आहे. हे बघा, हिंद माता इथे काय घडत आहे. लोकांना घरी जायला त्रास होत आहे. काही घरामध्ये पाणी शिरत आहे. डासही त्रास देत आहेत. लोकांचे हाल होत आहेत. तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत. तरुण मुलं मुली छान भिजत आहेत. Okay, what do you understand by this? न्यूज रीडर इस न्यूज आइटम में मुंबई में जो भारी बारिश हो रही है उसमें 3 अलग अलग दृश्यों का वर्णन कर रहा है। सबसे पहले वो बताते हैं कि वर्ली सी फेस पर बहुत सुंदर दृश्य है। वहाँ लोग बारिश का आनंद ले रहे हैं, खूब मन से पानी में भीग रहे हैं और बच्चे वहाँ पर पानी में नाव चला रहे हैं। कुछ लोग पकोड़े और भुट्टा खा करके मजा ले रहे हैं और बड़ा सुंदर दृश्य देखने को मिल रहा है। अभी आप मिलन सबवे का दृश्य देखिए। यहाँ पानी खूब इकट्ठा हो गया है। गाड़ियाँ भी जो हैं वो ट्रैफिक जैम में फंस गई हैं। रास्ते में गड्ढे होने के कारण गाड़ियाँ धीरे धीरे बंद पड़ रही हैं और पानी का जोर बढ़ता ही जा रहा है। और ये देखिए हिंद माता यहाँ पर क्या हो रहा है। लोग बड़ी मुश्किल से अपने घर जा रहे हैं। कई घरों में पानी भर गया है, मच्छर परेशान कर रहे हैं और लोगों का बुरा हाल हो रहा है। फिर भी कुछ लोग बारिश का आनंद ले रहे हैं और छोटे लड़के लड़कियां खूब भीग रहे हैं। Yes. Okay, good. Now, वेंकट स्वामी जी आप अपना माइक ऑन कीजिए प्लीज। यस मॅडम। पढ़िए। आता वळूया पुढील बातम्याकडे। आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे। आपण काही ठिकाणीची दृश्य पाहूया। आपण बघत आहात आपण पाहत आहात माणसं पावसाचा आनंद कशी लुटत आहेत। ती पावसात मनसोक्त भिजत आहेत। मुलं पाण्यात
होडिया सोडत आहे. काही जण भजी व कणस खाऊन मजा लुटत आहेत. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया मिलन सभेचे दृश्य. इथे खूप पाणी साचत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. बस गाड्या हळूहळू बंद पडत आहे. पावसाचा जोर वाढतच आहे. हे बघा, हिंद माता येथे काय घडत आहे. लोकांना घरी जायला त्रास होत आहे. घरामध्ये पाणी शिरत आहे. डासी त्रास देत आहे. लोकांचे होत आहे. तरीही पावसाची मजा घेत आहे. तरुण मुला मुली छान भिजत आहे. ओके, मीनिंग बताइए, whatever you have understood. Here the newsreader is explaining the monsoon situation in Mumbai, in three places, especially in Varli Sea Face and Milan Subway and Hindu Mata. And people are enjoying in this place. Here, children make paper boats. People are enjoying and eating this thing, bhajia and also corn. They're all enjoying and having good time. Whereas here in Milan Subway, water is getting logged and people who are traveling are having difficulties, and slowly the bus and other things are getting stopped, and also the rain is increasing. And whereas in Hindu Mata, people are finding it difficult to travel, and also water is coming inside their houses. So Yes. mosquitoes are also creating problem. So thereby people are finding it difficult. Despite all the situations, some teenagers are enjoying and having good time. ओके, गुड. ओके, सबका रीड करके हो चुका है. ऑल ऑफ यू हैव कंप्लीटेड रीडिंग. चंदन जी, आपने पढ़ा है? नो मॅडम. ओके, पढ़िए प्लीज. आता वळू या पुढील बातम्यांकडे. आज मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस पडत आहे. आपण काही ठिकाणांची दृश्ये पाहूया. आपण बघत आहात वर्ली सी फेसचे दृश्य. आपण पाहत आहात माणसं पावसाचा आनंद कशी लुटत आहेत. ती पावसात मनसोक्त भिजत आहेत. मुलं पाण्यात होड्या सोडत आहेत. काही जण भजी व कंस खाऊन मजा लुटत आहेत. अतिशय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पाहू या मिलन सभेचे दृश्य. इथे खूप पाणी साचत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यांवर खड्डे आहेत. बस गाड्या हळूहळू बंद पडत आहेत. पावसाचा जोर वाढतच आहे. हे बघा, हिंदमाता येथे काय घडत आहे. लोकांना घरी जायला त्रास होत आहे. काही घरांमध्ये पाणी शिरत आहे. डासी त्रास देत आहेत. लोकांचे हाल होत आहेत. तरीही काही जण पावसाची मजा घेत आहेत. तरुण मुली छान भिजत आहेत. ये एक न्यूज के बारे में बताया जा रहा है. मुंबई में बारिश हुआ है और अलग अलग जगह में उसका जो दृश्य वो बताया जा रहा है. पहले बता रहा है कि जो वर्ली सी फेस है वहां पे बारिश हो रहा है एंड उसका आनंद सभी बच्चे ले रहे हैं एंड लोग अच्छा खाना खा रहे हैं, भजिया एंड ऑल.
ये लोग एंजॉय कर रहे हैं। उसके बाद दृश्य दिखा रहा है मिलन साबवे के वहां पे पानी जम गया है, धीरे धीरे गाड़ियां बंद पड़ रहा है और वो पानी और बढ़ते जा रहा है। और उसके बाद Yes. दिखा रहा है हिंदमाता एरिया में, वहां पे पानी जम चुका है, कुछ लोगों के घर में पानी घुस भी रहा है, मच्छर भी काट रहा है और लोगों का बुरा हाल। तो इससे दिखाया जा रहा है न्यूज आर्टिकल में कि कुछ कुछ जगह में बारिश का मजा ले रहा है और कुछ कुछ जगह में लोगों का हाल खराब है। Yes, good. Okay. So you have clearly understood the meaning of this news article. Okay. This was all about today. Okay. आपको समझ में आया है जो भी हमने आज सीखा है? आपण एक संभाषण घेतलं आणि एक बातमीपत्र वाचलं. ओके, एक न्यूज आर्टिकल हमने पढ़ा है. तुम्हाला समजलाय सगळ्याचा अर्थ? दोन्ही गोष्टींचा अर्थ क्लिअरली समजलाय? ओके. तर तुमच्या नेक्स्ट लेक्चर साठी एक गोष्ट, तुमच्या नेक्स्ट लेक्चर साठी आपण लास्ट लेक्चरला जसं मी तुम्हाला एक टॉपिक दिलं होतं आणि तुम्ही त्याच्यावर बोलला होता, जसं माझा आवडता प्राणी, माझा आवडता छंद, मतलब आपकी हॉबी, ओके, योर फैमिली, ऐसे कुछ भी एक टॉपिक लेना है और उस पे आपको एक लाइक एसे प्रिपेयर करना है जो आप मुझे बोल के बताने वाले हो. ओके, नेक्स्ट लेक्चर विल बी बेस्ड ऑन दैट. कोई भी टॉपिक लो जो आपको पसंद है, लाइक आपको अगर ट्रैवलिंग पसंद है तो उस पे आप बोल सकते हो, आपको कोई एनिमल अच्छा लगता है उस पे बोल सकते हो. जैसे कि हम बचपन में एसेस लिखा करते थे, बट दिस शुड बी इन मराठी. ओके, वो सब कुछ जो आप इंफॉर्मेशन लिखेंगे, जो आप मुझे बोल के बताएंगे, वो सारी इंफॉर्मेशन मराठी में होनी चाहिए. No, not like time and all, but you should speak for 5 to 6 minutes. Okay, 5 to 6 minutes तक आप बोलने चाहिए. Yes, okay, okay. So any doubt in today's whatever I have taught you in today's lecture? Okay, your homework related to this will be uploaded on our WhatsApp group. Yes, ओके. सो नेक्स्ट लेक्चर के लिए आपको जो प्रिपेअर करना है वो मैंने आपको अभी बता दिया है. प्लीज प्रिपेअर करा आणि नेक्स्ट लेक्चरची सुरुवातच आपण तुमच्या जो तुमचा एसे असेल, काही इन्फॉर्मेशन तुम्ही मला सांगणार, जी माहिती तुम्ही मला सांगणार तुमच्या आवडत्या टॉपिक बद्दल, ती आपण त्याच्यापासूनच तुमच्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत आणि नंतर मी जे काही तुम्हाला शिकवण्याचं डिसाइड केलेलं असेल ते घेणार आहोत. ओके, anything special, anything you want me to teach you? Yes, मौसमी जी प्लीज. मैडम ये पास्ट टेंस के ऊपर एक क्लास ले सकते हैं क्या? यस यस, ओके. जैसे हम लोग सो प्रेजेंट टेंस नेक्स्ट, फ्यूचर टेंस थोड़ा थोड़ा सीखा है, पास्ट टेंस के ऊपर एक ऐसे सिंपल पास्ट टेंस के ऊपर एक क्लास. ओके ओके. ओके, थैंक यू रमन जी, यस रमन जी, व्हाट इज योर्स? मैडम ये पोस्ट नहीं करना है ना, ये वाला प्रिपेयर करके नो रखना नो है? नो नो नो, पोस्ट नहीं करना है, नहीं, ये हमको बोलना है नेक्स्ट लेक्चर में. ओके, एंजल यू वांट अच्छा मी मैडम, टू एक और टीच चीज था, लेटर राइटिंग? वो यस. लास्ट क्लास में आपने कुछ होमवर्क दिया था, वो पोस्ट नहीं हुआ इस पे. नहीं 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 नहीं, मैंने होमवर्क नहीं दिया था वहां पे. वो सिर्फ वो नोटिसेस था जो आपको पढ़ना था. आप कहाँ पे अगर गए बाहर तो नोटिस वो पढ़ा, आपको अगर वो पढ़ रहे तो समझ में आना चाहिए, इसलिए बस वो नोटिसेस मैंने पढ़ाया था. दैट्स व्हाई आई डिडंट गिव यू एनी होमवर्क फॉर दैट. ओके ओके. ओके, yes. Yes, Angel, you want me to teach letter writing, right? Okay, this yes, this also I have noted. Mosmi ji, past tense, right? यस मैम. Okay, okay. You should listen Marathi news channels ABP माझा. Okay, अगर ABP माझा के न्यूज आप पढ़ेंगे, सुनेंगे, so they use a proper language. It will be helpful for you. Okay. Yes, done.
Everyone's doubts are clear now. Shall we stop over here? ओके यस यस कन्वरा जी. सो वो मराठी न्यूज चैनल एबीपी माझा है, वो आप वो पढ़ सकते हैं. या फिर आई थिंक जी न्यूज का भी मराठी है और लोकमत का है, लोकमत का भी है, आप वो रेफर कर सकते हैं. ओके ओके. सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हियर. यू कैन लीव नाउ. बाय बाय एवरीवन. गुड नाइट. शुभ रात्रि. Welcome all of you. Bye.